रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गेल्या वेळेला आपण असं म्हटलं की हे द्वैतभावाचा जो विषय आहे थोडंसं पुढच्या वेळेला त्याचा विचार करूया, कारण तेवढा वेळही राहिला नाही. आजही वेळ कमी आहे, ही गोष्ट खरी. पण हे जे सांगताहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते निदान आपल्या बाबतीत कुठे लागू आहे, कुठे महत्त्वाचं आहे, एवढं जरी आपल्यासमोर असेल इथे आपण वाचन करतात, अभ्यास करतात असेल तर ते आपल्यासमोर असावं एवढं मात्र खरं, आणि वारंवारही असावं. कारण मुळात द्वैत या अर्थाने त्याची ओळख होणं अवघड, त्यात अद्वैताची ओळख होणं अवघड, आणि सतत द्वैतात किंवा प्रपंचात वावरत असल्यामुळं अद्वैताची जाणीव ठेवून राहणं ही गोष्ट फार अवघड, असं आपलं मत आहे याच्याबद्दल. तर आपल्याला आता त्याचं स्वरूप काय किंवा आपला संबंध काय, इथे द्वैतभाव मावळे म्हणलेले. द्वैतभाव मावळे याचाच अर्थ द्वैतभाव आहेच, तो उगवलेला आहे म्हणून मावळायचा प्रश्न आला. जर माझ्या मनात द्वैत नसतं तर सद्गुरूंच्या कोणत्याही स्वरूपाची त्या अर्थाने गरज राहिली नसते, गुरुपदाची कुठली गरजच राहिली नसती. जर माझ्या मनात द्वैत नसतं तर उगवले म्हणून मावळायचा प्रश्न आहे, काहीतरी द्वैत आहे मनामध्ये म्हणून ते नष्ट होण्याचा प्रश्न आहे, आणि ते नष्ट होण्याचा त्यांचा उपाय हा त्यांच्या दृष्टीनं त्यांनी आपल्यासमोर जसं म्हटलं आहे, सद्भावे वंदिता पाय द्वैतभाव मावळे. त्यांच्या दृष्टीनं तो उपाय त्यांना योग्य वाटतो, अनुभवाचा वाटतो, खरा वाटतो, आणि द्वैतभाव मावळण्याचा परिणाम म्हणजे मनुष्याचा आनंद बिघडत नाही. तेव्हा हे आपल्याला साधारणपणे द्वैतभाव जो इथे उल्लेख केला तो कळत नाही. त्याचं कारण अगदी स्वाभाविक आहे की जन्माला आलो तिथं दोन झालो, ते मृत्यूपर्यंत तो प्रवास सुरू असतो. तसंच त्याच्यात अनेक द्वैत निर्माण होत जातात पुढे. एक जन्माला आलो ते ठीकच आहे, पण त्याच्याबरोबर माझ्याबरोबर आईवडील जशी आई पहिल्यांदा, नंतर वडील, नंतर आणखीन कोणी भाऊ असेल तर, आणि बहीण असेल तर, आणखीन कोणी चार भावंडं असतील तर, बाजूची माणसं, मग ते नातेवाईक, असं करत करत ते सगळं आपल्या लक्षात येतं की हे द्वैत या प्रकरणात मोडण्यासारखं राहिलेलं नाही, हे खूपच झालेलं आहे आता. द्वैत म्हणून जर नुसते दोन माणसांपुरतं असतं तर मर्यादित राहिलं असतं, तसं काही राहत नाही. तेव्हा ते कळत नाही. याचं कारण आपण मुळात जन्माने सुरुवात केली, अगदी शेवट कशानेही का होईना आपण विचार करतो कुठल्याही कधीही कितीही आयुष्य आपल्याला शतायुष्य हो मनुष्य किंवा आणखीनही काही जगो, पण मृत्यू हा त्याचा शेवट. म्हणजे जन्म आणि मृत्यू हेच मुळात द्वैत. आपल्या दृष्टीने जन्माला आलो असं आपल्याला वाटतं ना, मग आपण मरणार हे पण सत्य आहे, आणि ते सत्य आहे म्हणजे हे दोन मिळून द्वैत झालं. इथेच जो द्वैतात सापडलेला आहे तो मधल्या काळात सगळ्या द्वैतात नाही का वावरणार. मग द्वैत या दृष्टीनं मी, माझी आई, ठीक आहे, वडील, आणखीन कोण भाऊ, कोणी मित्र, आणि अगदी देवसुद्धा, मी आणि माझा देव हे सुद्धा पुन्हा आहेच अजून. तर तो नंतर मी, माझं अन्न, माझं पाणी, माझं आम, माझं घर, सगळं तशा अर्थाने जे काही आहे ते सगळं स्थावर जंगम काय आपल्याला म्हणायचं ते सगळं मी आणि ते असं आहे. तर त्यातसुद्धा भावंडांच्यात होत नाही का, दोन भावंडं, तीन भावंडं असली घरामध्ये, दोन मुले असल्या समजा, किंवा दोन मुलं असली आणि एखादी मुलगी असली, ती धाकटी आहे, ती तुला जास्त जवळची, तो धाकटा आहे, तुला जास्त जवळचा, हा मोठा आहे, त्याच्यावर तो लाडका तुला.
असं कुठेतरी ते सारखं ते द्वैताचं काम सुरू आहे. वास्तविक आईला सगळी मुलं सारखी हे जरी खरं असलं, आई तसं वागत असेल अशी अपेक्षाही करूया आपण. अपेक्षाच करूया म्हणावं लागतं, कारण ती पुन्हा द्वैतातच जन्माला आलेली द्वैतातच राहते. त्यामुळे अशी अपेक्षाच करायची, फक्त दुसरं काय करणार आपण. तर अपेक्षा करू त्यातल्या त्यात, कारण त्यातल्या त्यात समजण्यासारखं प्रेमाचं किंवा भगवंताचं स्वरूप आई आहे, म्हणून आपण त्या भाषेत म्हणू की त्यातल्या त्यात समजण्यासारखे आहे. तर मग आता ती तिच्या दृष्टीने विचार केला तर काय झालं, तर तिलाही पुन्हा मग तो पहिला म्हणून काय किंवा पहिली म्हणून काय ती लाडकी, मग धाकटं म्हणून कोणी असलं तर ते धाकटं म्हणून लाडकं, का मधलं म्हणून लाडकं, का काय त्याच्यावर नाही झाला म्हणून त्याला जरा लाड केली पाहिजे, त्याचं काहीतरी बघितलं पाहिजे, कोणी नीट बघत नाही वगैरे म्हणून तसं वाटतं का काय वाटतं कोणा ठोक. पण ते त्यांना तसं वाटतं की नाही याच्यावर काय अवलंबून आहे. आपल्याला मात्र तसं वाटतं एवढं खरं, आपण लहान असलो तर आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही असं वाटतं. पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती असेल, म्हणजे ज्या काळात पाठीपुस्तक वगैरे शिक्षण होतं त्यावेळेला त्याची पाठी तुला होईल, त्याचं पुस्तक तुला होईल, जे ते सगळं आपलं, त्याचं शर्ट मला, त्याचं हे मला, माझी पाठी मला, त्याचं दप्तर काय एवढं खराब झालं नाही, अजून तुला वर्षभर जाईल, मग तू वापर. ते आता एवढं कोणी ऐकण्यासारखी लहान मुलं राहिली नाही वगैरे हे मलाही कल्पना आहे, पण आता काय करणार. कळण्यापुरतं उदाहरण देणं इतपत मोठी माणसं आहेत आणि छोटी माणसं समजून घेऊ शकतात. कारण इतर काही बाबतीत ते खरं असेल तर त्याचं ते तुला चालेल, तुझं त्याला चालेल वगैरे, हे जे काही सगळ्या आपल्या भाषा होत्या त्याचं तुझं चालेल, यामुळं त्याला ते वाटायला लागतं की याच्यासाठी मात्र सगळं नवीन, बहिणीसाठी मात्र नवीन. भावाला म्हणतात काय तुला काय 2 वर्षात तुला काय कुठं खराब झाले, ते तसंच तसंच्या तसं ठेवले आणि त्याने बहुतेक तेवढाच अभ्यास केला असा होता म्हणून ते सगळं तसंच राहिलं. तसंच्या तसं राहणं हे सुद्धा एक कौशल्यच आहे नाही का, म्हणजे खूप अभ्यास करून असं म्हणतो मी. पण ते तसंच्या तसं राहिले सगळं, तर मग तुला काय अडचण आहे. मग त्याला असं वाटतं ना, मी लहान म्हणून हे असं, तर त्यात ते निर्माण होतं की तो आणि मी काहीतरी, किंवा बहीण ती आणि मी, असं काय असेल ते निर्माण होतं. मी तिथे पुन्हा ते येतोय, मग ते त्याचे लाड होतात, त्याचं हे होतं. आता हे सगळं नात्यातलं झालं. आता ह्याच्यामुळे मला सांगा की त्याला नवीन आणले किंवा काय चुरली वेळ नाही तिला नवीन आणले आणि तेच मला वापरायला दिले, तर आता ते जरी चांगलं असलं, व्यवहाराला आपलं कुठं अभ्यासाला त्यामुळे नडणार आहे खरं सांगायचं तर. काय दप्तरांमुळे आपलं नडणार आहे. जाताना 2 वह्या 2 पुस्तकं हातात घेऊन जातात, आणि पण तरीसुद्धा असं वाटतं की त्याचं दप्तर मला दिलेलं आहे, तेच मला वापरायला सांगितलं वगैरे, असं असं वाटतं. ह्याच्यात मला वाटतं सांगा, असं त्याचं आपल्याला वापरायला मिळाल्यामुळे आनंद झाला, किती आपण भाग्याचे आहोत की काय आणावं लागलं नाही, तेच मला वापरायला मिळालं. आणि काही काही वेळेला ते अलीकडे असतं लोकांचा असल्या गोष्टी विश्वास असतो की तो रंग, ते हे काय नंबर्स, कुठले कुठले, खरं खरं ते तेवढ्या त्या जर समजा काय, आता काय बोलू जाऊ दे आपला विषय नाही, पण तरीसुद्धा त्यावर माणसांचा एवढा विश्वास असतो खरं म्हणजे एरवीच्या बाबतीत की तो मी हिरवा शर्ट घालून गेलो होतो त्या दिवशी जे मी परीक्षेला बसलो, बस तर काय पेपर गेला मस्त. मग त्या दिवशी पुढचा जेव्हा पेपर अवघडचा पेपर असेल त्यावेळेला तो शर्ट धुवून आपण होऊन स्वतः इस्त्री एरवी कधी ते काय झालं आहे कुठं आहे माझं शर्ट वगैरे विचारत, पण त्या दिवशी ते सगळं आठवणीनं तो हिरवा शर्ट काय असेल ते, साडी काय असेल तो ड्रेस, ते सगळं त्यावेळेचं ते, कारण ते काय म्हणतात त्याला आपल्या मराठीत काय लकी म्हणतात नाही का, तर ते लकी आहे. तर ते लकी ठरतं, त्यामुळे मग असं मग अंक लकी ठरतात, मग हे लकी ठरतं, इतकं सगळं त्याचं दप्तर लकी ठरतं असं नाही म्हणत नाही. हे म्हटलं अशासाठी मध्ये की ते दप्तर बा लकी आपल्याला वापरायला मिळालं, त्याला चांगले मार्क पडले, मला पण चांगले मार्क पडले असं नाही वाटत, त्याचं मला वापरायला लागलं आणि ह्यानी काही घेतलं नाही, त्यामुळे मला वापरायला लागलं, मला वापरायला लागलं. ह्याच्यात आता कुठे आनंद आहे. आपल्याला नवीन घेतलं असतं, आपल्या पसंतीनं घेतलं असतं. ही जुनी स्टाईल आहे. स्टाईल तर आता 2-4 महिन्याने बदलते, महिन्यांसुद्धा बदलते, कारण आपली साधारण जी कुवत आहे समजून घेण्याची त्यानुसार ते बदलत असतात. तर मग त्याप्रमाणे ती पूर्वी वर्षाच्या 10 वर्षांनी बदलायच्या, आता कधी महिन्याला 2 महिन्याला 4 महिन्याला कधी पण बदलते, कारण आपण तयारच असतो ते खरेदी करायला, त्यामुळे ते पण बदलतात. मग असं जर बदलत असलं तर मग ती स्टाईल जुनी झाली. ते काय जे काय दप्तर होतं किंवा जे काय, आता ते सॅक झालं, त्याच्या पाठीवर हातात दप्तर घेऊन, नंतर मग हातात दप्तर घेऊन जाणार तर काही वर्ष बघा तुम्ही नंतर, तर ती स्टाईल निघणार. ती जेव्हा तिकडून येईल त्यावेळेला ते आम्हाला त्याच्यासारखी सिस्टीम नाही असं वाटतं. पूर्वी पाठीवर दप्तर जाऊन घेत होतो तेव्हा आपल्याला नावं ठेवते पाठीवर दप्तर घेऊन कसं शाळेत. आता ते पाठीवर दप्तर घेतलं तर ते स्टाईल आहे. अहो मोठमोठी माणसं पाठीवर दप्तर घेतात, म्हणजे कंपन्यात वगैरे कामाला असलेली असो, तर पण तसं वाटत नाही. तेव्हा हे सगळं असं असल्यामुळे आता असं वाटतं का कुठं की बुवा त्याचं वापरायला मिळालं हे की असं नाही वाटत. त्याचं मला वापरायला मिळालं, तो आणि मी किंवा ती बहीण आणि मी ह्यांच्यात ते
तिला सुखाचं झालं, तिला नवीन घेतलं, नवीन स्टाईलचं मिळालं, सगळं मिळालं, मला मात्र मिळालं नाही. आणि त्याच्यापुढे पुन्हा परत आयुष्यभर हे असंच होतं. कारण मी ते पुढे ते शिक्षणात निघणार, मग ॲडमिशनमध्ये निघणार, मग त्याला मात्र तिकडे घातला, मला मात्र इकडे घातला, ते असं तसं ते इतके काळ पुढे चालू राहतात. आता एकटे एकटे आहेत, त्यांचा विषय सोडून द्या, पण त्यांचा घरात नाही होत, बाहेर कुठेतरी होतं. तुझं आणि माझा हा विषय काही संपत नाही. तो शेजाऱ्याचा असेल, आपला असेल, मग त्यांचे बाबा असेच आहेत, त्यांच्या यशीच आहेत, मग त्यांना एवढी परिस्थिती आहे तरीसुद्धा त्यांनी तिकडे घेतलं, मला मात्र असं जावं लागलं, त्यांना मात्र असं. हे काय घरात चालतं आहे असं थोडंसं, बाहेर तसंच चालतं, ऑफिसमध्ये तसंच चालतं. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही काही गोष्ट आनंदकारक नाही. परत द्वैत जर आनंदकारक असतं तर तुझं आणि माझं याच्यामध्ये आनंद मिळाला असता. तर तसं नाही मिळत. तुझं आणि माझं याच्यामध्ये त्रास होतो नंतर. त्याचा जो काही समजा एखाद्या वेळेला क्षणभर आपल्याला चांगलं मिळालं आणि दुसऱ्याला कमी मिळालं असलं तरी सर त्यावेळेला काहीतरी मला चांगलं मिळालं तुझ्यापेक्षा असं कुठेतरी वाटतंच. पण ते वाटण्यामध्ये नंतर कधीतरी न वाटण्याचं बीज असतं, कारण दुसरं काहीतरी त्याला चांगलं मिळतं असंही होतं. मग काही वेळेला तो लहान आहे त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं, म्हणून त्याला काहीतरी चांगलं आणतात की झालं सगळं. म्हणजे असंही ते बिघडू शकतं. म्हणजे त्याला नेहमी दोन आले की त्याच्यात त्रास आला किंवा तो त्रास इथेपासून. आणि तसंही नाही, आपण क्षणभर विचार करा की हेच झालं, आपण इतर लोकांशी संबंध म्हणून विचार केला, पण एक क्षणभर असा विचार करू की खुद्द मी आहे स्वतः. आता माझ्यात तुम्ही एकटाच आहे, माझ्यात काही द्वैत किंवा आणखीन काही भानगडी मला त्रास वगैरे असायचं कारण नाही. पण जन्मच द्वैतात झालेला आहे. काही स्थिर गोष्टी आहेत म्हणजे अचल आहेत आणि काही चल आहेत, तर त्या माझ्यातच आहेत मुळातच. मी तिथूनच खरं सांगायचं तर ह्या द्वैताचं प्रकरण सुरू झालेलं आहे. आपण क्षणभर विचार करा की स्थिर गोष्टी आहेत. दोन कान आहेत, कानसुद्धा दोन दिलेले आहेत. याची कारणं वेगळी आहेत खरं म्हणजे, पण तरीसुद्धा दोन आहे. डोळे दोन दिलेले आहेत. मात्र एक आहे की खरा आनंद जर कशात असेल तर आपल्याला द्वैतात जन्म झाला हे बरोबर, दोन डोळे मिळाले हे बरोबर, दोन कान मिळाले हे बरोबर, पण इथेच क्षणभर विचार करून बघा की दोन आहेत म्हणून या कानाने एक ऐकू येते आणि त्या कानाने एक ऐकू येते. असं झालं तर दुःख होईल का आनंद होईल? दोन्ही कानाने परमेश्वरांनी द्वैतात ठेवून अद्वैताचा आनंद देण्याची सोय केलेली आहे. खरं सांगायचं दोन्ही कानाने एकच ऐकू येतं म्हणून आनंद आहे. ज्या वेळेला बिघाड होतो त्यावेळेला कुठेतरी दोन वेगवेगळे ऐकू यायला लागतात किंवा एखादा नादुरुस्त होतो त्यावेळेला काहीतरी अडचण येते, पण दोन असूनसुद्धा ते एक असल्यानंच आनंद होतो खरा. एक ज्यावेळेला ऐकू येईल त्यावेळेलाच आनंद होईल. दोन आहेत म्हणून दोन ऐकू आहे, काय बिघडलं? याची पण कॅपॅसिटी आहे, त्याची पण कॅपॅसिटी आहे. बरं, त्यांच्या तर दिशाही वेगवेगळ्या आहेत. एकाला पूर्वेचं ऐकू यावं, एकाला पश्चिमेचं ऐकू यावं. आत काय गोंधळ होईल कल्पना करा किंवा. बरं, आपल्या पूर्व पश्चिम काय सारखं असते का सगळं ऐकायला मिळालं? पूर्वेला आपली स्तुती करणार, पश्चिमेला निंदा करणार लोक भेटणार आपल्याला. मग आपल्या डोक्यामध्ये त्या क्षणी काय निर्माण होईल याची कल्पना करा. म्हणजे आनंद द्वैतात आहे का अद्वैतात आहे, हे द्वैतभाव मावळतो वगैरे जे काय पुढची भाषा आहे ती भावाची भाषा आहे. पण त्याच्या आधी व्यवहाराची भाषा बघा की हे होत नाही. दोन डोळ्यांनी दिसतं आहे ते एकच दिसतं आहे तोपर्यंत ठीक आहे. दोन डोळ्यांनी वेगवेगळं दिसायला लागलं म्हणजे नेतात, डॉक्टरांच्याकडे जावं लागतं आपल्याला. डिफेक्ट आहे काहीतरी म्हणतात, तर दोन प्रतिमा दिसतात. तर तसं जर दिसायला लागलं आणि त्याच्यामध्ये जर फरक आला, मग मला सांगा द्वैत आपल्या हिताचं म्हणून आहे का काय आहे? ती फक्त एक सोय करून दिली. तेव्हा द्वैत दिसतं जे आपल्यात, बाकीचं जगाचं राहू दे, म्हणजे हे नुसतं. आणि त्यातही आपण एक हे द्वैत मान्य केलं, त्याच्यातनं अद्वैतातनं आनंद कसा मिळतो ते कळलं. मग आपण त्याच्या पुढे थोडंसं जाऊन बघूया की जे चल आहे ते हातही दोन हालचाल करणारे आहेत. त्या दोन हाताच्या हालचालीने आपल्याला काही व्यवहाराचं काम करता येतं. ते काम करायला आपल्याला कुठे जावं लागलं तर पाय दोन आहेत त्याने आपल्याला तिथेपर्यंत जाता येतं. आपल्या जागी बसल्या जागी काय पाणी प्यायचं आहे, ते पाणी पिलेलं भांडं धुवायचं आहे, तर ह्याची हालचाल आहे. पण काम पायाचं आणि हाताचं मिळून आहे. जे काम आहे ते हाताचं. आता पाणी प्यायचं काम जरी एका हाताने केलं तरी दुसरा हात दुसरा तांब्या ओतून न्यायला मदत करतो आणि उजव्या हातात धरलेलं भांडं त्यात ते पाणी ओतलं जातं तेव्हा मनुष्य पितो. दोन्हीचं कोऑर्डिनेशन असेल म्हणजे दोन्हीत जर या अर्थाने अद्वैत असेल तर काम सुलभ होतं आणि आनंद होतो, कामाला वेळ कमी लागतो. तेव्हा आपल्या साध्या या बुका हे सगळं हे शरीर या सगळ्याच्या बाबतीत सुद्धा द्वैत ठेवून अद्वैताचाच आनंद ठेवलेला आहे. जर अद्वैत असेल तरच आनंद होतो. तांब्या डाव्या हातात तांब्या आहे समजा, कल्पना करू तर डाव्या हातात तांब्या आहे, तो केव्हा तरी पाणी ओततो त्याच्या नियमाप्रमाणे, हा केव्हा तरी हात पुढे करतो उजवा. अशी नुसती कल्पना करून बघू कधी कोण विचार करतो ह्याच्यावर, पण आता करायचं आहे आपल्याला. तर
तो केव्हा तरी होतो आणि केव्हा तरी हा, तर हे होणार नाही काम. आपलं जे मूळ काम तहान भागायचं आहे ते जर द्वैत भाव राहिला त्याच्यातला, तर तुझं तू, हे बघ, माझं होतायचं काम आहे, तुझं ते भांडं धरायचं काम आहे, तुझं तुला करायचं तेव्हा कर, माझं मला करायचं तेव्हा करतो म्हणलं तर काय होईल मला सांगायचं. साध्या ठिकाणी द्वैत भाव राहिला तर काय होईल, पण हे जर ऐक्यभाव राहिला तर तू जेव्हा उठशील त्याच वेळेला मी भांडपुढे करीन, हा डाव्याने उजव्याचा जर मेळ नाही राहिला तर काय होईल. आज सगळे असे मेळ बिघडलेले आहेत सगळीकडे, म्हणून आपल्याला दुःख आहे. तेव्हा त्याची कारणं आपण आजूबाजूला जाऊन शोधली तर आपल्या लक्षात येते. किंवा हे आता साधं आहे, आता हेच भांडं आहे समजा, तर ते नेऊन ते आपल्या तांब्या भांडं धुवून ठेवायचं. काय इथे बसलो आहोत, काय जायचं कपाय काय तो नेऊन त्या बेसिनमध्ये धुवायचं आहे. तर इथून आपल्याला तिथे ह्या हाताने, म्हणजे असे हात जर तिथे जाऊन जर ते काम होत असतं, इथे बसलो आहे कुठं आताची डायनिंग टेबल, आणि तिथून तसाच हात पुढे केले दोन्ही आणि तिथे ते नळ सोडला आणि ते धुतलं, इथून किती 10 फुटावर आहे, तर 10 फुटावर असं झालं तर काहीतरी गडबड, बाकीची माणसं पळून जातील घरातनं. कल्पना करून बघा झाली की हा काय प्रकार आहे बाबा, याला काय सिद्धी आहे का काय, भूत आहे का काय आहे हे, एकदम इथून जाऊन, म्हणजे ज्याचं काम पुन्हा त्यानं, आणि ते कोऑर्डिनेशननं करायचं. आता पाय तिथेपर्यंत आपल्याला घेऊन जायला तयार आहेत, पण तांब्या आणि भांडं मात्र हातानेच घेऊन जायचे ना. काय कब्बशी असेल तर ती हातानेच घेऊन जायची ना. ती 2 हाताने धरली आणि तिथेपर्यंत नेली तर त्यानं वेळेला पायाने तिथपर्यंत जावं आणि मग त्या 2 हाताने मिळून ते काम करावं आणि पायाने त्यांना आणून इथं ठेवावं परत. ह्या सगळ्यामध्ये जेव्हा ऐक्य असेल तेव्हा आनंद आहे, तेव्हा काम होतं. तेव्हा द्वैत जे केलेलं आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, काही स्थिर आहे, काही चला आहे, बरोबर आहे. एका डोळे एका जागी राहून काम करतील, कान एका जागी राहून काम करतील, पाय फिरून काम करतील, हात फिरून काम करतील, हे बरोबर आहे, हालचाल आहे. पण एक लक्षात ठेवावं की द्वैत ही या जगामध्ये जगण्याची आपली सोय आहे. एक लक्षात ठेवलं तरी पुरे आहे. जग जगणं आपलं सोपं करता यावं, प्रवास सोपा करता यावा म्हणून द्वैत ठेवलं आहे. ते तुझं माझं करण्यासाठी ठेवलेलं नाही आहे, कुणाला डावा उजवं करण्यासाठी ठेवलेलं नाही आहे. डावा हातसुद्धा डावा उजवं करेल, उजवा हातसुद्धा डावा उजवं करेल, नाही, कारण मान्य नाही, मूळ परमेश्वराला मान्य नाही. आपण काही करू शकतो, परमेश्वरानं आपल्याला सवलत देऊन ठेवलेली आहे. ते डावा उजवं करायला त्याला मान्य नाही, पंथोपंथ करायला मान्य नाही. नामाच्या ठिकाणी भेद मिटती, आत्ता आपण बघितलं, जे इथं भेद मिटती तेव्हा भेद मिटले तर नाम खरं. पंथ तर एकच असेल, चालायचा ज्याचा त्याचा जो पंथ असेल तो असेल, पण पंथ म्हणून सगळे पंथच आहेत एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यांचं ध्येय एकच असतं. ते जर देवाच्या जागी नेऊ शकत नसतील तर नाम वेगळं असलं म्हणून फरक काय पडला मग. ज्या नामाने उद्धार होतो ते नाम जर खरं आहे तर दुसऱ्या नामाने उद्धार होतो तर तेही खरं आहे. तो त्याचा वेगळा आविष्कार असेल, त्याचा मार्ग वेगळा असेल, त्याची परिस्थिती वेगळी असेल, त्याच्यासाठी ते ठेवलं असेल. पण ह्याचा अर्थ देव वेगळा कुठला देत नाही. साक्षात्कार होतो तो एकच होतो, तर त्याच्यात युनिफाईड आहे, तिथे सगळं एक आहे. तर हे सगळं एक आहे हे लक्षात ठेवलं तर ही एक व्यवहारातली सोय आहे की ह्या 2 पायांच्या साह्याने मी डावा उजवा करीत तिथपर्यंत जातो. एका पायाने चालायची वेळ आली म्हणजे काय होतं हे आपण आठवून बघा, म्हणजे किती गैरसोय आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल. म्हणजे द्वैत ही व्यवहाराचं सगळा प्रपंच विज्ञान काय जे आपलं चाललेलं आहे सगळं, ते सगळं सोयीचं व्हावं, ती केलेली सोय आहे. फक्त दिसतात 2 पण ते आहेत मुळात एकच काम करतात. दोन्ही डोळे असले तरी पाहण्याचं काम एकच करतात. हे जर लक्षात ठेवलं तर एकत्वात काय आनंद आहे आणि एकत्वात कोणती सोय होते आणि ते एकत्व असल्यामुळेच होते हे आपल्या लक्षात आलं तर मग आपण आणि परमेश्वर, आपण आणि सृष्टी, ही पुढची सगळी उलगडा आपल्याला होईल की आपण आणि सृष्टी असा सुद्धा भेद नाही. मी जसा ताणलेला असतो तसं झाडही ताणलेलं असतं, हे कळू शकतं. नाही तर मलाच तेवढी ताण आहे असं नाही. माझ्याकडे एक भांडभर पाणी असेल तर अर्धभांड मी पिन, अर्धभांड झाडाला घालीन, हे शक्य आहे. मग झाडातला देवही जिवंत आहे याची जाणीव होईल, तो शेजारचाही मनुष्य जिवंत आहे याची जाणीव होईल, त्याच्या ठिकाणी देव आहे याची जाणीव होईल. मग आपल्याला बाहेरसुद्धा जे संघर्ष, जे त्रास, जे संच, जे विपन्नता, जे संपन्नता, हे जे सगळे भेद दिसतात ते भेद मिटवण्याचं मूळ कारण इथे आहे एवढं लक्षात येईल की हे द्वैत ही सोय आहे. पण आपल्याला व्यवहार करायचा असेल, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला अद्वैताकडे जावं लागेल. तर ते गेलं तरच हा आनंद मिळेल. या अर्थाने आपल्याला वाटायला आला असेल त्याप्रमाणे आपण करावं. पण भगवंत ज्या वेळेला जाणीव देतो, ज्या वेळेला अद्वैत असतं त्यावेळेला सगळ्या पातळीवरचे अनुभव आपल्याला येऊ शकतात. अद्वैताचे अनुभव, भगवंताकडे गेला तर फक्त अद्वैताचाच अनुभव येईल आणि ज्याला अद्वैत मान्य होईल, पचेल, त्यालाच खरा भगवंताचा अनुभव येईल. हे तितकंच करा. आणि भक्ती करण्यासाठी द्वैत करून द्यायला, हां ठीक आहे, पांडुरंग आहे, आपण त्याचं भजन म्हणलं,
पांडुरंगाला हाक मारली, काय रामाला हाक मारली. हे द्वैत आहे, हे एक होण्यासाठी चाललेली वाट आहे. हे द्वैत आहे. राम आहे, आपण भक्त आहोत, कोणी भगवंत आहे, जे नाव असेल ते असेल. पण हे जे काय आहे हे द्वैत कसं आहे, अद्वैताची वाटचाल करण्यासाठी आहे. मला ते होण्यासाठी आहे. मला ते रूप म्हणजे माझं निदान, मला ते होण्यापेक्षा मी जो वेगळा आहे तो माझं वेगळं पण जावं याच्यासाठी आहे. तेव्हा भजनात जो स्वतःला विसरला त्याचं भजन खरं. भजनात तालासुराला महाराज म्हणायचे महत्त्व नाही, भजनात त्याच्या भावाला महत्त्व आहे. कारण ऐक्य होतं ते काही दोन हात एकत्र येऊन ऐक्य होत नाही, दोन पाय एकत्र येऊन ऐक्य होत नाही. चालणं ही जी क्रिया आहे ती न एकत्र ऐक्य, जसं व्यवहारामध्ये होतं तसं इकडे भावाने ऐक्य होतं. तो ज्या भगवंतासमोर महाराज जेव्हा म्हणायचे त्यावेळेला भजन म्हणायचे, तेव्हा ते म्हणायचे मी रामासमोर भजन म्हणत होते, तेव्हा मला रामाव्यतिरिक्त काही दिसलं नाही समोर. हे भावाचं ऐक्य आहे. मूर्ती तर वेगळीच असणार, हे तर म्हणणारा तर वेगळाच असणार, व्यवहाराने बघितलं तर व्यवहाराने बघणाऱ्याला दोन दिसणार, पण त्यांना दोन दिसतच नाही आहेत. ते आणि राम एकच चाललेलं आहे काम. हे जेव्हा एक चालेल म्हणून व्यवहाराने विचार केला तर द्वैत राहीलच राहील. द्वैतच काय, किती प्रकार सांगितले तेवढे. जसं नुसतं आई मुलगा नाही, आई वडील आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, आमका आहे, नातेवाईक आहेत, हे बाहेर सगळे एवढं जगाचं द्वैत, सगळा द्वैताचाच कारभार आहे हा सगळा. ते माहीतच काम आहे, ते करू देत काय करायचं त्यांना. ते आपल्याला भावाने भगवंताशी ऐक्य साधता यावं, आपल्याला दुसऱ्यामधल्या भगवंताशी ऐक्य साधता यावं, यासाठी खरी उपासना आहे. ती जर असेल तर आपण आनंदात राहू. आता त्याला आणखीन कोणाशी काय द्वैत करायचं असेल तो करू दे, त्याचा प्रश्न आहे. ज्याला दुःखात राहायचं त्यांनी द्वैताच्या मार्गाने जावं, ज्याला सुखात राहायचं आनंदात राहायचं त्यांनी अद्वैताचा मार्ग धरा. भगवंतसुद्धा मला गुरुशी एकरूप होता आलं पाहिजे हे ज्यांना कळलं, ज्यांना भगवंताशी एकरूप होता आलं पाहिजे ते कळलं, आणि म्हणून मग तिथं द्वैत असत नाही. म्हणून त्याची खूण पण ते देत असतात. तुमच्या मनात यावं आणि त्यांनी ते बोलावं, त्या मनात यावं आणि ते तिथे व्हावं. हे काय प्रकार आहे. तर हा अद्वैत आहे हे दाखवण्यासाठी आहे आपल्याला, कारण आपल्याला त्याच्याशिवाय कळणार नाही. अद्वैत असतंच, पण आम्ही म्हणणार मला काय अनुभव आहे असा, मग त्याच्यासाठी मग दाखवून देतात की मी तिथं आहे, किंवा जे काय चालले ते मला कळले. आपल्याकडे आठवत असेल तर आपल्याला की खूपच म्हणजे त्याला काय त्या आठवणींना अंत नाही खरं सांगायचं. आणि किती वेळा त्या म्हटल्या तरी त्याचा आनंदच आहे. मागे बाबा महाराजांचं बोललं होतं, बाबा महाराजांच्याकडे येणारे म्हणजे त्यांच्याकडे म्हणून एक ओळख म्हणून येणारे, पण त्यांच्या गुरुबंधूंचे शिष्य आपल्याला माहिती असतील, नाशिकला गुप्ते महाराज होते ते बाबांचे गुरुबंधू. तर त्यांच्याकडून शिष्य त्यांचे असलेले नाम घेतलेले किंवा ती योगाचा मार्ग घेतलेले, त्यांना योगाची फार आवड होती. तर ते तिथेच राहत, पुण्यामध्येच राहत, आणि तिथे ते योगाचा अभ्यास करीत. ते डॉक्टर होते व्यवसायाने, तर ते तिथे योगाचा अभ्यास करीत असत. तेव्हा काय महाराजांनी सांगितलं आहे तो, आणि काही विवेकानंदांच्याकडनं काही यांच्याकडनं असं जे काय त्याच्यातून त्यांना ज्ञान मिळालं त्या साह्याने, त्यांची एक माडीवर खोली होती शांत एकांतातली, तर तिथे जाऊन ते शांतपणे योगाचा अभ्यास करीत बसत. आणि ती खूप कठीण प्रक्रिया आहे ही आपल्याला माहिती आहे. साधा योग, बाकी आपल्या आठवड्यावर सोडून द्या, साधा योग, त्या योगाच्या अभ्यासामध्ये त्यांच्या जी एवढी एकतानता हळूहळू येत गेली, ते पुन्हा ऐक्यच. ते एका क्षणी त्यांना त्या ऐक्याचा अनुभव आला आणि एकदम नीरव शांतता त्यांच्या लक्षात आली की चित्तात काही येता राहिलं नाही, बस आपण आहोत, आय एक्झिस्ट ओनली, बाकी काही नाही, असं त्यांना त्या क्षणी वाटलं. आपण फक्त अस्तित्वाची जाणीव एवढंच राहिलं. नाही तर मी ध्यान करतोय, मी लक्ष लावलंय, मी एकाग्र होतोय वगैरे, ते मी आणि ते दोन आहेतच परत, तसं काही नाही. अशी एक स्थिती आली, आणि स्थिती आली आणि त्या आनंदामध्ये होते. आणि थोड्या वेळाने बाबा महाराजांकडनं माणूस आले त्यांच्या नेहमीच्या बैठकीतले, ते म्हणले तुम्हाला बाबांनी बोलावले. म्हणले काय झालं, काय नाही. म्हणले काय झालं, काय बोलली नाही मला. म्हणले या त्यांना बोलवा, आणि घेऊन बोलावले म्हणून सांगा. आणि बोलावले. तर बाबा गुप्ते महाराज सगळे हे सगळे एकच. तर ती बोलावल्याबरोबर ह्यांनी काय म्हटलं, बाबांच्याकडे जायचं, मी त्यांची काही प्रकृती तपासायची वगैरे त्यावेळेला कामं कसं, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे ते बॅग घेऊन जायला लागायचं डॉक्टर्सना, ती 70 वर्षापूर्वीची गोष्टी ती. तर त्यावेळेला त्या बॅग वगैरे घेऊन जायचे. म्हणून म्हणले आपल्याबरोबर सगळं असू दे, त्यांना काय त्रास असायचा, कारण त्यांना काही ना काही त्रास असायचा. तर त्या त्रासामध्ये काय मदत हवी असली तर आपलं बरोबर सगळं साहित्य असावं म्हणून बॅग घेऊन गेल्यानंतर ते नेहमीप्रमाणे त्या ह्याच्यात खोलीत ते खाली जमिनीवर गादी टाकलेली, आणि गादीवर पांघरूण घेऊन निवांत बाबा झोपले होते. हे यांना घेऊन आल्यावर बसले. म्हणले बाबा कशासाठी काय होते तुम्हाला, काय तुमचा निरोप मिळाला, मी आलो, तर तुम्हाला काय होते. मला कशाला काय होते म्हटले. आता काय असं सांगून बरोबर जाणवून देणारे लोक पाहिजेत. तुम्हाला काय होते म्हटले, मी इथं दिवसभर झोपूनच असतो म्हणले, तुम्हाला काय होते आणि तुम्हाला झोप बीप लागते की नाही. म्हणले मला दुसरं कामच नाही ना, मी दिवसरात्र झोपूनच असतो म्हणले. पण म्हणले मग तुम्ही मला कशाला बोलावले. नाही म्हणले सहज ते आपलं तिथं हे होतं,
ते तीर्थ ते बाजूचं ते प्यायला बोलावले म्हणजे तुम्हाला ते कपात त्यांच्याकडे काहीतरी असं ठेवलेलं असेल जुना चहा एखादं लेमन काय असेल तर ते प्यायल्यावर आता बाबांनी सांगितल्यावर त्या ती काही तो श्रद्धेचा विषय नाही. ते एकच असल्यामुळे हे शक्य आहे. नाहीतर मग काय असेल कोणा ठोक मग मला इन्फेक्शन होईल का मग ते कालचं असेल का मग ते हे असेल का पोट बिघडेल का भानगड नाही. बाबांनी काय सांगितलं ते पिऊन टाक त्यांच्या लक्षात आलं चांगलं लेमन होतं म्हणून काही कळत नव्हतं. प्याले त्याच्यानंतर म्हणले बसा जवळ म्हणले आता असं करू आपण आम्ही आलोच आहे एवढे ते तुमची नाडी तरी बघून जातो म्हणले. बाबा काय म्हणाले हातबाहेर काढला म्हणले असं करूया मीच तुमची नाडी बघतो म्हणले. डॉक्टरांची नाडी बघितली आणि त्यानं एकच वाक्य म्हणले की आज तुमची आणि माझी नाडी बरोबर चालते. काही सांगावं लागत नाही अनुभव ते त्या ठिकाणी बरोबर तसंच्या तसं पोचतं आणि ते त्यांना कळतं. त्याच्यावरनं आपण लक्षात घ्यावं की हे काय असेल तर हा ऐक्याचा आनंद आहे. ते कुठेही असोत आणि काहीही झालेलं असो त्यांच्या तिथं त्याचं सिग्नल पोचला नाही असं होतच नाही कारण यंत्रणा सगळी एकच आहे. तर हे आपल्याला लक्षात येईल की ऐक्याचा आनंद काय असतो आपल्या व्यवहारामध्ये काय होतं आणि त्याचं शेवटी काय व्हायला पाहिजे हे समोर आलं. आणि ह्याची सुरुवात कुठून करता येते ऐक्याची भगवंताच्या कृतज्ञतेची जाणीव ही ऐक्य भावनेची सुरुवात आहे. सर्वात पहिले की आपण त्यांच्याशी जोडून घेतलेलं असावं. ऐक्य केव्हा होईल एक दुसऱ्याशी जेव्हा जोडलं जाईल तेव्हा होईल. बरोबर जोडण्याची सुरुवात काय राहील तर कृतज्ञता ही सुरुवात राहील. जगात आपल्याला सगळं मिळालं आहे आणि मग आपण कृतज्ञ राहणार आहोत. जगात सगळं द्यायची व्यवस्था नाही. आपल्याला स्पष्टच सांगून कोणी काय प्रमाणात राहणार जात नाही. जगात सगळंच आपल्याला जे हवे ते देण्याची व्यवस्था नाही. आपल्या कल्याणाचं करण्याची व्यवस्था आहे. त्याच्यासाठी जे लागेल ते देतात. मग आता ते तेवढं देतात. मग हे जे काही मिळालेलं आहे त्याच्याविषयी मी कृतज्ञ आहे ह्या भावनेने एकदा जोडलं गेला की ती फक्त जेवढी कृतज्ञतेची जाणीव जेवढी म्हणून आपण उगाळून सारखी जाणीव ठेवून वाढवू तेवढा ऐक्यभाव वाढत जाईल. मग तिथे जी हालचाल होते ती आपल्याला पण कळेल आपली हालचाल तिथे पण कळेल. ते होत जातं. आणि ही जाणीव अगदी साध्या गोष्टीपासून आपल्याला ह्यांचं भटजी बापूंचं आठवत असेल तर ते कैदी सोडले वगैरे आपल्याला आठवत असेल त्या ह्याच्यात त्या काळच्या निजामाचे काय लोकांचे हे राजा लोकांचे वाढदिवस आला कुठं काय महत्त्वाचं असं राज्यावरून प्रसंग अमकतमक अशा वेळेला शिक्षा माफ व्हायच्या आणि त्यामध्ये कैदी सुटायचं. तेव्हा हे हैदराबादला जिथे यांचे ते बाग म्हणतात त्याला तिथला मठ जो तर तिथून जे सुटलेले कैदी होते हे भटजी बापू महाराज आपल्या बाबा तिथेच होते लहानपणी ते हैदराबादमध्ये तिथे त्यांच्याकडे जायचे आणि आपल्याकडचे इथल्या आठवण म्हणजे इथे श्रीधर स्वामी जे होते ते तिथंच होते आणि श्रीधर स्वामी आणि बाबा हे एका वर्गातच होते. तर तिथे हे सोडलेले कैदी अपराध त्यांना कळलं वेळी की बाबा आता हे तुम्हाला सोडून देण्यात आलेलं आहे आणि असं असं आम्हाला फरमान आलेलं आहे तर तुम्ही आता मोकळे आहात. तुमच्या जी उरलेली काय वर्ष होती ती माफ झालेली आहेत तुम्ही जाऊ शकता. आता जाऊ शकता हे ठीक पण जायचं कुठे हा प्रश्न आहेच की. कैदी मनुष्य आहे त्याच्या मागचं सगळं तुटलेले असतात पाच सगळे कोणी त्याला परत घेईल काय करेल त्याची घरं कुठे असतील त्यांना कुठं जावं कुठल्या गावांना पकडून आणले असतील सगळ्या काय त्याची परिस्थिती होईल पुढे त्याचं काही नाही. त्यांच्या दृष्टीने त्यांना फरमान आलं त्यांनी त्यांची अंमलबजावणी केली यांना त्याच्यातनं बाहेर काढल्यानंतर त्यांच्यात एकमेकांच्या चर्चा झाली. इथे आपण आत्ता या क्षणी संध्याकाळचं ह्या आता रात्र पडणार पुढे आपण काय करणार आहे यावेळेला तर आपल्याला एक आसरा आहे. इथे भटजी बापू म्हणून आपण सध्या ऐकलेत तेव्हा ते सत्पुरुष आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारू काय करायचं ते. तिथे गेले ते म्हणाले तुम्ही काय झालं म्हणले सांगितलं त्यांनी असं आम्ही काही गुन्हे केले त्यात आम्ही सापडलो ते आम्ही तुरुंगात होतो तिथून आम्हाला सोडलं आणखी असंच आम्हाला आता कुठे जायचं आत्ता या क्षणी जाता येणं शक्य नाही. आम्ही उद्या शोध घेऊ काय करायचं ते सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आत्ता नाही आहे या क्षणी. त्यामुळे आम्हाला काही आत्ता मार्गाने आम्ही काय करावं. ते म्हणले तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही भगवंताच्याकडे आलेले आहात तुम्ही इथे बसा. तुमच्या पोटात काय आहे का नाही म्हणले. सकाळी जेव्हा का हे दिलं काय खाणं दिलं होतं त्याच्यानंतर आम्ही उपाशी आहोत. तर म्हणले तुम्ही काही काळजी करू नका उपाशी असलात तरी इथे देवाच्या दारी काही कमी पडणार नाही. आता जो कमी पडणार नाही म्हणतोय त्याच्या घरात काही नाही आहे हे त्यांना माहिती आहे स्वतःला. तेव्हा बायकोला सांगितलं बाबा पत्नीला म्हणले बाबा ह्यांना हे आता असे आलेले आहेत या 4-5 लोकांचं आपल्याला काहीतरी त्यांना आमटी भात तरी करून वाढावं लागेल पिठलं भात करावा लागेल. त्या म्हणल्या बाकीचं थोडं पीठ आहे पण आपल्याकडे तांदूळ शिल्लक नाही अजिबात घरामध्ये ह्यांना काय घालणार आपण. तो आधण तर ठेव म्हणले. म्हणजे ज्याचं ऐक्य आहे तो भगवंताशी जोडलेला आहे. आता त्याला काय कमी आहे तेव्हा ह्यांना कमी पडणार. जोडलं असलं तर आपला नळ त्याला जोडलेला असला तर तिथं पाणी आलं की आपल्याकडे येतंच. आता जिथं कायमचंच पाणी आहे त्याच्याशी जर जोडलेलं गेलेलं असेल तर कायमचंच पाणी असणार आपल्याकडे ना.
आता काही वेळेला गेल्यासारखं वाटतं, पण तसं ते वाटायचं काही कारण नाही. ज्याची श्रद्धा दृढ आहे त्याचं पाणी कधी जात नाही. तर त्यामुळे हे असं आहे. तर ते तेव्हा ते म्हणाले की बाबा तू आधण ठेव. पूर्वीच्या काळी काही चुलीवर आधण ठेवून त्याला उकळी फुटल्यानंतर मग काय ते तांदूळ हे करणार ना, वरणार म्हणतात ते. तर तसे ते उरल्याशिवाय ते होणार नाही. तर तोपर्यंत आधण असं आहे. भगवंताला प्रार्थना केलेली आहे, त्याला माहिती आहे हे आलेले आहेत उपाशी जीव आहेत, त्यांची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. ते काही त्याचे नाही आहेत का? त्यांच्या ठिकाणी स्वतः त्यांना भगवंत बघता येतो, तेव्हा हे अद्वैत असतं. मग त्यावेळेला चिंता हा विषय नसतो की त्यांचं काहीतरी होणारच की तू आधण ठेवायला काय अडचण आहे. आणि हे ठेवलं, बाहेर येऊन बसले. मग त्यांच्याशी सगळ्या चालणं झालं. तुम्ही कसे राहिला, काय केलं, पुढे तुम्ही चांगल्या मार्गानं राहाल ना, तुमची पुढे काय व्यवस्था करणार, सगळी चर्चा करू झाली. तोपर्यंत दारात बैलगाडी येऊन थांबली पूर्वीच्या काळातली. आणि ते म्हणले आलो, नमस्कार घातले. म्हणले बाहेर शिधा घेऊन आलो, तो नवस बोललो असो, शिधा आणलेला आहे. म्हणले आत पोचवा. तो त्यांच्यासाठीच आहे, आपल्यासाठी नाहीच आहे. त्याप्रमाणे तांदूळ आत गेला, बाकीच्या वस्तू होत्या त्या गेल्या. ते तांदूळ उरले, त्यांचं सगळं हे झालं, जेवणं झाली. आणि जेवल्यानंतर त्यांना म्हणले आता तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच राहा. आता ही वेळ नाही, वेळ झाली, आता रात्रीची वेळ आहे, मुक्काम करा. सकाळी उठून जाताना त्यांना सांगितलं आता एक लक्षात घ्या, हे आपल्याला सगळं आजपर्यंत देवानं दिलं सांभाळ, आपण त्याचं काही चीज करू शकलो नाही, तर इथून पुढे तरी चीज करा, हे जोडून द्यायची व्यवस्था आहे. तेव्हा मग ते भगवंताशी ऐक्य वगैरे होतं. नाहीतर गुन्हा करताना तो वेगळा आणि मी वेगळा, तर तो गुन्हा शक्य आहे. तो मी एकच आहे तर मग गुन्हा शक्य नाही. आपल्या डाव्या हातातून उजव्या खिशात ठेवलेली चोरी होत नाही, आपल्याच खिशातल्या, आणि ठेवावं असं वाटणारही नाही. तर तसंच ते त्याचं घ्यावंसंही वाटणार नाही. तर तिथे ऐक्य आहे. तर ते ऐक्य आहे, ही ऐक्याची सुरुवात, कृतज्ञतेची सुरुवात करून दिली. आज ज्या भगवंताने तुम्हाला आज जेवायला वाटलं तो भगवंत आहे, तर त्याची ही व्यवस्था होती. ते काय होतं तुम्हाला माहिती, ते काही नव्हतं त्यावेळेला. तर तुमची व्यवस्था का झाली, तर तुम्ही जोडले गेलेले आहात, तुम्ही मुळात अंशच आहात त्याचे. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि अशा मार्गाने काही मिळवू नका. तुम्हाला सरळ मार्गाने जाल तर मिळेल. मग कोणाला प्रत्येकाच्या ह्याच्या कोवतीप्रमाणे त्यांना जे काय शक्य होतं, तो जे शिध्याबरोबर जी दक्षिणा आली ती त्यांना देऊन टाकली सर. मग त्यात कोणाला 10 रुपये, कोणाला 5 रुपये, हे जे काय दिले होते तर ते दिले. आणि त्याच्यानंतर ती माणसं सकाळी शपथ घेऊन रामांसमोर, ह्याच्यासमोर, देवासमोर आपापल्या उद्योगांना रवाना झाली. म्हणले आम्ही प्रयत्न करतो, हे सगळे तुम्ही सांगितलं तसं आम्ही हमाली करू, मजुरी करू, पण चोरी नाही करणार, असं म्हणून ती बाहेर पडली माणसं. खूप वर्षानंतर आपल्या इथले ग्रस्त त्या ह्याच्यात गेले होते, हैदराबादला गेले होते. आणि त्यांना उतरल्यावर त्यांनी विचारलं तुम्हाला कुठे जायचं, तर त्यांनी सांगितलं बाबा इथे भटजीबाबा महाराजांचा मठ म्हणून आहे, मला तिथे जायचं आहे. तर ठीक आहे म्हणजे बसा, बसले आणि ह्यांच्या मठाकडे निघाले. उतरल्यावर विचारलं काय द्यायचं तुमचं, काय टांग्याचं टांगे होते, तर टांग्याचं काय द्यायचं म्हणजे. तर म्हणले उसका कुछ नहीं देना है. म्हणजे भटजी बापू का बहुत खाया आहे म्हणले. त्याचं काही द्यायचं नाही मला, आम्ही भटजी बापूंचं खूप खाल्लेलं आहे म्हणले, तर त्यामुळे आम्हाला काही नको. आता हे कसं जोडलं गेलेलं आहे, ऐक्याचा अनुभव असेल तर एवढा आनंद आहे. आणि इतकी वर्ष आहे. आता तो मनुष्य वयाने मोठा होता, त्याचा संबंध आयुष्य उरलेलं टांगा चालवण्यात गेलं होतं, त्याचं पूर्वायुष्य असं होतं, त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. तो भगवंताचाच अंश होता. भरकटला तो रस्त्यावर आला, रस्त्यावरनं सरळ रस्त्याला एकदा लागल्यानंतर काय भगवंत रोज उभाच आहे साह्याला, जो अशाही रस्त्याला सावरून आणतो तो त्याला काही सावरण्याशिवाय राहणार आहे. तर त्यासाठी जे शरण जावं लागतं ते द्वैतभाव जावा म्हणून शरण जावं लागतं. तुझ्यात, माझ्या जगात, माझ्यात, इतरांच्यात जे द्वैत आहे ते. आणि ते कसं आहे, व्यवहाराचं द्वैत, व्यवहाराने 2 पाय, 2 हात, 2 डोळे हे राहीलच, तसं जगामध्ये असे राहीलच. पण मी आणि भगवंत, त्याच्यातला भगवंत आणि मी, हे हे आहे. आणि ह्याला कसं आहे, हे भावाचंच आहे, जे भावाने, द्वैताचा भावच आहे. तेव्हा द्वैताच्या भावाला भावाद्वैत हाच उपाय आहे. भावाने अद्वैत, ते भावाद्वैत. आणि इकडे द्वैत भाव, तो आपल्याला रोज माहीतच आहे. तुमच्या मनात असं आलं असेल, हे द्वैतभाव. भावाद्वैत म्हणजे आपण जे करायचं ते तसं करणारच आहोत, काय त्यात काय म्हणजे द्वैत असायचं कारणच नाही. तेव्हा भावानीच ते द्वैत झालं, ते भावानीच अद्वैत करता येतं. तेव्हा हा भाव आपल्याकडे ठेवला आहे, जसं मनानेच ते काम करता येतं, जे द्वैत निर्माण होतं ते. आणि मनात तसं असलं की अद्वैतही होतं. आपला विचार वेगळा राहतच नाही भगवंतापेक्षा, किंवा घरातल्यापेक्षा. व्यवहाराचं असेल तर घरातल्यापेक्षा किंवा आणखीन कोणापेक्षा, आणि तिकडे असेल तर भगवंतापेक्षा. तर ह्या भाषेत आपल्याला ते करता येण्यासारखं आहे. आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघावं. तेव्हा द्वैतभाव मावळावा म्हणूनच त्यांना शरण जायचं असतं. माझ्या मनातला काही द्वैतभाव इतकी सहज जाण्यासारखी गोष्ट नाही, आपल्याला माहिती आहे. कुठेही काही झालं तरी लगेच आपलं म्हणून काय झालं त्याच्यात नफा तोटा लगेच माणसाच्या मनात येतो की नाही,
तो माझा असतो की नाही, म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे असं वाटतं की नाही, इतकं ते सूक्ष्म आहे. त्यामुळे ते तसं जात नाही. पण ते जावं म्हणून शरण जावं, म्हणजे शरण गेलं की ते जातं. आणि मग ज्या अर्थाने प्रपंच त्रास देतो त्या अर्थाने त्रास देत नाही प्रपंच. प्रपंचातल्या द्वैतामुळे त्रास आहे, प्रपंचामुळे त्रास नाही. प्रपंच ह्या कर्तव्याचाच आहे. तो काय जेवढा आहे तेवढं आपल्याला जे सोसायचं, जेवढं काय करून आलो आहे तेवढं पुरं करावंच लागेल. मग ते करायचं ना आनंदाने, काय त्यात काय विशेष, ते आनंदाने करावं. पण त्याच्यात जो त्रास आहे तो नाही होणार. कारण इकडे हे सांगितलं तसं द्वैत भावाला, भावाद्वैत हे उत्तर आहे. भावाने अद्वैत होणं हे उत्तर आहे. ते जर आपल्या लक्षात असेल तर हे इथे जे म्हणले की आपल्याला जेव्हा सद्भावे जयाचे करिता सवन, हे आता सद्गुरुमाय, आता वंदू सद्गुरुमाय, जे देवांचेही आदिदेय, सद्भावे वंदिता पाय, द्वैत भाव मावळे. जेव्हा तसा तो मावळला तर मग आनंद म्हणजे काय याची कल्पना येऊ शकेल आणि ती आपल्याला येऊ. याच्यासाठी ही द्वैताची थोडीफार चर्चा आज केली. बाकी आता पुढच्या वेळेला त्यांच्या कृपेनं जे घडेल असेल ते सद्गुरुनाथ महाराज. काय होतराई दया सद्गुरूच्या पायी, काय होतराई दया सद्गुरूच्या पायी, काय होतराई दया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर. काय होतराई सया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी, देऊ धन संपत्तीसी तरी ते मिथ्या जड राशी. काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण, देह करावार्पण तरी तो नाशवंत जाण. काय होतराई तया सद्गुरूच्या पायी, काय होतराई तया सद्गुरूच्या पायी. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार, निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार.